नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जनरल नॉलेज इन मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. प्रश्न आहेत, मुक्त आकाश योजना कशा संदर्भात आहे आणि दुसरा प्रश्न आहे, विशेष उच्चल अधिकार कोणत्या स्वरूपात कार्यरत करते. अशाच प्रकारचे खूप अतिशय महत्त्वाचे प्रश्न उत्तरे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला लाईक करा, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, भारताकडून कच्चे लोखंड खरेदी करणारा प्रमुख देश कोणता. उत्तर आहे जपान. भारताकडून अतिशय मोठ्या प्रमाणात कच्च्या लोखंडाची खरेदी जपान हा देश करतो. प्रश्न दुसरा, भारतात प्रामुख्याने कोणत्या देशाकडून खाद्यतेलाची खरेदी होते. तर खायचं तेल कोणत्या देशाकडून घेतलं जातं. भारत. उत्तर आहे इंडोनेशिया. इंडोनेशिया देशाकडून अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये खाद्यतेलाची खरेदी होते. प्रश्न तिसरा आहे, भारताकडून चहा आयात करणारा प्रमुख देश कोणता. म्हणजे खूप जास्त प्रमाणात चहा कोण आयात करते, भारताकडून कोण घेतं. याचं उत्तर आहे इंग्लंड. प्रश्न चौथा, मुक्त आकाश योजना कशा संदर्भात आहे. तर उत्तर आहे निर्यात उत्तेजनाच्या संदर्भामध्ये आहे. निर्यात करण्यासाठी उत्तेजना म्हणजे प्रेरित करण्यासाठी मुक्त आकाश योजना सुरू केलेली आहे. प्रश्न पाचवा, कोणता देश भारताकडून सुती कापड जास्त प्रमाणात घेतो. उत्तर आहे इटली. प्रश्न सहावा, चलनाचे आंतरराष्ट्रीय एकक काय कार्यरत करते. चलनाचे आंतरराष्ट्रीय एकक SDRS कडून कार्यरत करले जाते. म्हणजे आयात निर्यात जे आंतरराष्ट्रीय स्तरावर होतं त्याचं एकक SDRS यांच्यातर्फे होतं. प्रश्न सातवा, विशेष उच्चल अधिकार कोणत्या स्वरूपात कार्य करते. विशेष उच्चल अधिकार हे बुक कीपिंग एंट्री म्हणजेच आयात निर्यात झालेले एंट्री या स्वरूपामध्ये कार्य करते. प्रश्न आठवा, भारताच्या वित्तीय धोरणामध्ये मुख्य तत्त्व काय आहे. उत्तर आहे कल्याणकारी राज्याची निर्मिती. हे भारताच्या वित्तीय धोरणामध्ये मुख्य तत्त्व आहे. प्रश्न नववा, शासनाचे वित्तीय धोरण कशाच्या निगडीत आहे. उत्तर आहे सार्वजनिक उत्पादन व खर्च याच्या निगडीत वित्तीय धोरण निगडीत असतं. प्रश्न दहावा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. प्रश्न दहावा आणि शेवटचा प्रश्न आहे, बिग बुल ही संकल्पना कोणत्या बाबीशी निगडीत आहे. उत्तर आहे शेअर बाजारच्या निगडीत बिग बुल ही संकल्पना आहे. थँक्यू.